नंदुरबार तालुक्यातील वावद येथे दोघा चिमुरड्यांसह मातेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। मात्र पती व सासूच्या जाचाला कंटाळून महिलेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याची माहिती समोर आली असून मैताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून पती व सासू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नंदुरबार तालुक्यातील वावद येथे राहणाऱ्या ममता गणेश हरदास वय वर्ष 25 या महिलेने 9 मे रोजी सकाळी 9:30 वाजेदरम्यान गावातील शिवारातील एका शेतात विद्या गणेश हरदास वय वर्ष 4 व साई गणेश हरदास वय वर्ष 2 या चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेतली होती। गावातील महिलेने मुलांसह पाण्यात उडी मारल्याचं लक्षात येताच ग्रामस्थांनी येथे धाव घेतली। मात्र विहिरीत पाणी खोल असल्याने अवघ्या काही क्षणात आईसह तिच्या चिमुकल्यांचा बुडून मृत्यू झाला। दरम्यान ग्रामस्थांनी तिघांना बाहेर काढून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं। या ठिकाणी ममता, विद्या आणि साई या तिघांना मृत घोषित करण्यात आलं। या प्रकरणी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात मैताच्या पती गणेश प्रकाश हरदास याच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती। या प्रकरणी ममताच्या आईच्या फिर्यादीवरून मैताचा पती गणेश प्रकाश हरदास व सासू मुक्ताबाई प्रकाश हरदास यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। यात म्हटलं आहे की पती व सासू मोटरसायकल घेण्यासाठी 30,000 रुपये माहेरवरून घेऊन यावे यासाठी मुक्ताबाई प्रकाश हरदास तिला त्रास देत, तसेच मोठ्या बहिणीला फोन का लावते असं बोलून मारहाणही करत असत, तसेच तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत। या जाचाला कंटाळून ममताने मुलांसह जीव दिल्याची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे। या प्रकरणी सासू व पती विरुद्ध नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक भाबड करत आहेत।